तर नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की आपल्यासोबत काय कांड झालं ते. पण ज्यानं बी मागचे 2 व्हिडिओ पाहिले नसेल त्यांना लवकरात लवकर जाऊन पाहून घ्या. मग दिवसभर हिंडणं झाल्यावर वाघाले बसायचं होतं बोटमध्ये. पण बोटमध्ये बसायचं म्हणल्यावर आम्ही आलो डायरेक्ट शुभमदा जवळ. कारण शुभमदा असा एकमेव माणूस आहे की ज्याला बोट चालवता येते. मग भूषण अण्णाचा काय विषय होता काय माहित, येऊन जाऊन पोराचे खिशेत झांबलं. मग भूषण अण्णाला दिलं पुढे घालून आणि सगळी गँग त्याच्या मागे चालत चालत आलो आम्ही डायरेक्ट बोट जवळ. मग सगळ्यात पहिले शुभमदानं बोट सोडून घेतली आणि आता सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे हे बोट गवतातून बाहेर काढणं. मग जसा भूषण अण्णाचा हात लागला म्या म्हणला आता याले काय याच्या बापाले बी बाहेर निघणार. जसं तसं करून बोट तर निघली पण ते सरकं व्हायचं नावच नव्हती घेऊन राहिली. मग शिवानं ज्ञानूनं बेदम दनाडे घेतले पण बोट सरकीच केली. ज्ञानूनं पहिले जाऊन बोटीची अवस्था पाहिली. 2-3 महिने बोट बंद असल्यामुळे त्यातनी पाणी साचलं होतं. मग ज्ञानून शिवानं जाऊन सगळं पाणी बाहेर काढून दिलं. पण राहिला सुईला पाण्याचा कार्यक्रम शुभमदानं केला. मग आता वाघ लय खुश होता कारण की वाघ पहिल्यांदा बोटमध्ये बसणार होता. तर सगळेजण बोटमध्ये येऊन बसले. शुभमदानं जनरेटर मध्ये पाणी भरून घेतलं. पण आता सगळे वाट पाहून राहिले होते मोटर चालू व्हायची. ते बरं झालं मोटर चालू झाली, नाहीतर पोरानं मोटरीचा कार्यक्रमच केला असता. मग मोटर चालू झाली तिथं आमचे भूषणांना लयच खुश झालते. पण इतिहासात जेव्हा जेव्हा भूषणांना खुश झाले तेव्हा तेव्हा काही ना काही कांड झालं. तर विषय असा झाला की बोटीले नसते प्रॉपर स्टेरिंग, त्याचमुळे बोट सरकून गवतात अटकली. गवतात अटकल तुम्ही मला जा हातात दोरी द्या माया. पण तुम्हाला सांगतो एका टायमाला त्या पंजाबराव ढगचा हवामान अंदाज चुकल पण आमच्या भूषणांनाचा शब्द खाली जात नाही. आता काय नको करू, आता काय नको करू. पाणी मार रे, पाणी मार. इकडून इकडे अशी कळलो इकडं. अरे तुझ्या माय तू माकडा. मग बोट्टाव झाली रे बा एकदाची मोटर सुरू. मग जसे तसे दनाडे घेऊन पोरानं शेवटी केली बा चालू. पण काही म्हणा पोट्टाव बोटमध्ये बसायची वेगळीच मजा आहे. ज्ञानाला म्हणलं आपण गेम खेळू, तू उडी मार आम्ही तुला वाचवतो. शिवा म्हणे ज्ञानू एकुलता एक आहे, मिशन जर फेल गेलं ना तर आपला कार्यक्रमच आहे. मग आज आपल्या पोरानं लय मेहनत केली ती. मी म्हणलं सगळ्यांना 2-2 बोट दाखवा बे. ते सगळं जाऊ द्या पण या सगळ्या पोराची आज चांगलीच जिरली होती. कारण तुम्हाला तर माहितीच आहे की माझ्या एका गोष्टीसाठी यायनं किती दनाडे घेतले ते. पण यायनं माझ्यासाठी एवढं केल्याबद्दल शुभमदा आले आणि सगळ्या पोट्ट्याले मनापासून धन्यवाद. आणि चला पोट्ट्यावर भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.